आपला महाराष्ट्र खऱ्या अर्थाने ज्यांनी घडवला ते प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. हा संतांचा महाराष्ट्र आहे आणि आपला महाराष्ट्र खऱ्या अर्थाने आता सुसंस्कृत राहिला आहे का, हा आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे. या 75 वर्षात नुसते हेवे दावे, मग इकडं महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, कॉन्क्रीट आपण महाराष्ट्र कसं घडवू शकतो, महाराष्ट्र हा राज्य दुसऱ्या राज्यांना एक दिशा देण्याचं काम करत असतो नेहमी, पण त्याच्यावर न चर्चा करता माझं तुझं आणि हेवे दावे काढण्यापेक्षा आपण पुढे जात नाही. लोकसुद्धा अस्वस्थ आहेत, व्यथित आहेत लोक. जनतेने जो काही निर्णय दिला असेल लोकसभेच्या वेळी, त्याच निर्णयावर पुढं जाऊ असं सगळ्यांना वाटत असेल तर साफ चुकीचं आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की ह्या एक 15-20 दिवसात जनतेच्या व्यथा समजल्यानंतर आम्ही एक वेगळा पर्याय, ज्या पर्यायाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्याच्या दृष्टिकोनातून आमचा प्रवास सुरू झालेला आहे. आजच्या बैठकीला प्रहारचे प्रमुख बच्चूभाऊ कडू येणार होते. परत आमची मुंबईत एक बैठक झाली. कोर्टात त्यांची आज तारीख असल्यामुळे आज आणि उद्या म्हणून ते येऊ शकले नाही, पण आमच्यावर VCवर बोलले आता. ते बच्चूभाऊंच्यावर एक 4-5 मुद्दे आमचे जराशे मतभेद मी म्हणणार नाही, पण एका लाईनवर एका जागेवर येण्यासाठी एक अनेक 2 मीटिंग लागतील. पण मला पूर्ण विश्वास आहे, आम्हाला सर्वांना विश्वास आहे, त्यात काही अडचण दिसत नाही. आज आनंदाने सांगायचे की बाबासाहेब आंबेडकरांची पंतू राजरत्न आंबेडकर साहेब सुद्धा आमच्यावर आलेले आहेत आणि त्यांच्या शाहू महाराजांचा शिवाजी महाराज शाहू महाराजांचा वंशज या नात्याने आणि बाबासाहेब आंबेडकरांचे ते पंतू आहेत, त्यामुळे हा नॅचरल अलायन्स आहे. म्हणजे आमच्यात काही कुठेतरी मतप्रवाह किंवा आणि काही वेगळं मतं घडवायचे असं काही नाही. आमच्या दोघांचं निश्चितपणाने ठरलं की आपल्याला शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने आम्हाला जायचं, शिवाजी महाराजांच्या विचाराने जायचं आहे. आणि म्हणून आमची अनेकदा भेट झाली आणि आज पूर्वी भेट होत होते सामाजिक भेटी होत्या, आता ती राजकीय भेट आहे. आज जय जवान जय किसान या पक्षाच्या नारायण अंकुशे सुद्धा आलेले आहेत. सैनिकांचा सुद्धा आवाज त्यांना मांडायचा आहे. सैनिक केव्हा राजकारणात येत नव्हते, लांबच राहायचे, पण त्यांना सुद्धा असं वाटतं की सैनिकांच्यावर सुद्धा अन्याय होत आहे, आम्ही सगळे एकत्र येऊ. आणि म्हणून एक चांगली सुरुवात आहे. राजू शेट्टींची सुद्धा आमची चर्चा चालू आहे. राजू शेट्टींचे माझं बोलणं झालेलं आहे आणि बच्चू भाऊंचं सुद्धा बोलणं झालेलं आहे, राजरत्नांचं त्यांचं बोलणं झालेलं आहे. आणि सगळे शेतकऱ्यांचे सगळे घटक हे सगळे कसे एकत्र येऊ शकतात, आपण एक वेगळा पर्याय कसा देऊ शकतो, ह्याच्यावर सुद्धा आमचं बोलणं चालू आहे. मनोज जरांगे पाटलांचं सुद्धा सकारात्मक दृष्टिकोन आहे त्यांचा. त्यांना मी विनंती केली, आता पाडायचं नाही, आपल्याला सगळ्यांना निवडून आणायला पाहिजे. आणि ह्या दृष्टिकोनातून सुद्धा आमची सकारात्मक चर्चा चालू आहे. शेवटी त्यांचा उद्देश आमचा उद्देश एकच आहे,